आणि तरी पोलीसवाले ऐकत नाहीये। पोलीसवाले खूप मुलांचे डोकं फोडलेले, मुलींवर 15 मुलींवर मेल पोलीस ऑफिसरनी लाठीचार्ज केलेला आहे। तो आता तुमची भूमिका काय असणार आहे? भूमिका आता तुमची काय असणार? आम्ही इथे शांतपणे बसून राहणार आहे। हे आंदोलन इथेच उभं राहणार का? तात्पुरतं इथेच उभा राहणार आहे। जोपर्यंत सरकारकडून काही पुढचं काही येत नाही तोपर्यंत आम्ही इथेच तात्पुरतं राहणार आहे। तो आता मात्र पोलिसांकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला जातो, तुमचं आंदोलन दडपलं जात आहे। पुन्हा एकदा देशभरी गुंडागिरी चालू आहे, गुंडागिरी। तुम्ही बघताय पोलीसवाले कसे मारतायत सगळ्यांना। स्टूडेंट्स शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे हैं और गवर्नमेंट और पुलिस यहाँ आतंक मचा रही है। पुलिस और गवर्नमेंट यहाँ आतंक मचा रही है, लेकिन स्टूडेंट्स फिर भी पीसफुल रह रहे हैं। ये हमारी जीत है। बच्चे लोगों को मार रहे हैं यहाँ पर पुलिस, ये कोशिश कर रहे हैं कि यहाँ पर एक कमोशन हो। तर गीतांजली वांगचूक, अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात। अभिजित दिपके यांनी थेट आरोप केलेला आहे की पोलिसांची गुंडगिरी या ठिकाणी सुरू आहे आणि गीतांजली वांगचूक यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला, त्यांना केस सोडून खाली उतरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आणि दुसरीकडे गीतांजली वांगचूक यांची प्रतिक्रिया पण आपण या ठिकाणी पाहिली आहे की विद्यार्थ्यांकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं जात होतं, मात्र पोलिसांकडून दडपशाही सुरू आहे। हातामध्ये तिरंगा घेऊन आंदोलनकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले, मात्र पोलिसांकडून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न होतोय। लाठीचे फटके त्यांना दिले जात आहेत आणि त्यासोबतच एका आंदोलनकर्त्याच्या हातातून तिरंगा जो आहे तो पोलिसांना काढून घेतला। सर, प्राइम मिनिस्टर ने आज स्टेटमेंट दी, उसमें कहा कि मैं 56 साल के युवा की बात तो नहीं कर रहा, लेकिन देश के बाकी युवाओं की बात कर रहा हूँ जो के अंदर नाम कर रहे हैं, जो अंतर्राष्ट्रीय स्तर पर देश का नाम कर रहे हैं। एक तरीके से इनडायरेक्टली निशाना लीडर ऑफ अपोजिशन के ऊपर। उनका काम यही है, मोदी जी का, दूसरों को टॉन्ट मारना, दूसरों को कुछ कहना। अरे पहले तुम अपनी प्रामाणिकता लोगों को दिखाओ। मैम, लगातार विपक्ष नीट और जो इस तरीके से प्रोटेस्ट हो रहा है उसमें चर्चा की मांग कर रहा है, राम मंदिर के दान वाले मामले में चर्चा की बात कर रहा है, क्या कहेंगे इसमें? अगर कुछ प्रॉब्लम है तो अच्छी तरह से डिस्कस करना चाहिए, इंस्टेड ऑफ ऐसे प्रोटेस्ट करने से तो कुछ काम नहीं होगा। और आप अगर देश के जितने युवा है, एजुकेशन सिस्टम है, इसके लिए हमारी मोदी सरकार हमेशा साथ रहा है, बहुत काम किया है उसके लिए। तर आपण बघितलं मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्यासोबतच त्यानंतर हेमा मालिनी यांची ही प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आहे। पण सध्याची आपण ही दृश्य पाहतो, या ठिकाणी ज्या आंदोलकांनी संसद भवनाच्या परिसरामध्ये पुढे जाण्याचा किंवा आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना या ठिकाणी लाठीने फटके दिले जात असल्याचं आपण पाहतोय। अभूतपूर्व सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये संपूर्ण या परिसराला छावणीचं स्वरूप आता आलेलं आहे आणि संसदेवरती हा धडक मोर्चा निघालेला आहे। अद्यापही काही आंदोलक हे संसद भवनापासून अगदी 150 मीटरच्या परिसरामध्ये थांबलेले आहे आणि त्यांना त्याच ठिकाणी रोखण्यासाठी पोलिसांकडून हे प्रयत्न केले जात आहेत, बॅरिगेटिंग केले जात आहे। अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आलेल्या आहे काही वेळापूर्वी आणि आता तरी देखील मात्र बॅरिगेटिंग केलेले आहे। मात्र त्या बॅरिगेट्सवरून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न काही आंदोलकांकडून करण्यात आला असल्याचं सांगितलं जातं। सकाळपासून संध्याकाळ झालेली आहे, पावसाच्या सरी देखील कोसळल्या, मात्र तरी सुद्धा आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम। पुढे जाऊ दिलं जात नव्हतं म्हणून ट्रकमध्ये चढले, मात्र त्या ट्रकची हवा देखील पोलिसांनी या ठिकाणी काढून टाकली। या ट्रकमध्ये अभिजित दिपके, गीतांजली वांगचूक, अभिनेते प्रकाश राज, ज्यांनी सुरुवातीपासूनच सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला, ते प्रकाश राज देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे, मात्र अभिजित दिपके, प्रकाश राज, गीतांजली वांगचूक
आपल्या मागण्यांवर आपल्या भूमिकेवर ठाम आहे की काही झालं